नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा मेडा या अंतर्गत जर तुम्ही शेतकऱ्यांनो अर्ज केला असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो। कालच्या 2-3 दिवसापासून आपल्या ग्रुपवरती आपल्या कमेंटवरती खूप चर्चा होत आहे आणि त्या कमेंटवरती काही शेतकरी बांधवांच्या कमेंट पण आल्या आणि काही अशा कमेंट आल्या की जे आपल्याला नकारात्मक आहेत आणि काही शेतकरी बांधवांच्या चांगल्या पण कमेंट आल्या, पण त्या चांगल्या कमेंट जे नकारात्मक कमेंट आल्यात म्हणजे चांगल्या ज्या कमेंट नाहीत त्या कमेंट वरती आज आपण थोडंसं बोलणार आहोत की शेतकरी बांधवांनो, आपण काल व्हिडिओ बनवला की सोलारच्या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आल्या आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त 2 कंपन्या आल्या होत्या। तर काही शेतकरी बांधवांनी कमेंट केले की सर की ही कंपनी आली नाही। तर शेतकरी बांधवांनो याचं असं झालं की ज्या कंपन्या आल्या होत्या त्यांचा स्टॉक लगेच संपला, लगेच ते त्या पोर्टलवरून गायब झाल्या आणि आपण लास्ट टाइम पण सांगितलं होतं की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कंपनी आली की तुम्ही लगेच निवडा, जर नाही निवडली तर ती कंपनीसुद्धा त्या लिस्टमधून गायब होईल। ही गोष्ट आपण वारंवार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। तर काही शेतकरी बांधवांना वाटलं की आपण खोटं बोलतोय, तर तसं नाही की गेल्या 2 दिवसामध्ये 2 कंपन्या आल्या होत्या आणि त्यांचा स्टॉक लगेच संपला। काही शेतकरी बांधवांनी निवड बी केली, त्यांच्या कमेंट पण आल्या, आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट आल्या की सर आम्ही ती कंपनी निवडलेली आहे, मला एक कंपनी आली होती, ती कंपनी आम्ही निवडलेली आहे, ती कंपनी कशी आहे अशा पण कमेंट आल्या। काही शेतकरी बांधवांच्या कमेंट पण आल्या की सर एकही कंपनी दाखवत नाही, दिसत नाही, लॉग इन करून बघितलं। तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी सांगत असतो की वारंवार लॉग इन करून बघत जावा की एखादी कंपनी ॲड झाली आहे का नाही। आणि काय होतं की तुम्हाला मेसेज आला पण तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये कंपनी दाखवत नाही, तर त्याचं कारण काय की ज्यावेळेस तुमच्या वेंडर लिस्टचे मेसेज येण्याच्या अगोदर म्हणजे ते सिस्टीम जनरेटेड मेसेज असतो, कारण की तुम्ही जोपर्यंत जो मेसेज आला आणि बघण्यापर्यंत तो मेसेज म्हणजे त्या लिस्टमधल्या कंपन्या कमी होऊन जातात। त्याचं अपडेट काही तासानंतर घंटेनंतर होतं आणि ज्या शेतकरी बांधवांनी लगेच म्हणजे काही दिवसांच्या टप्प्याटप्प्यामध्ये ज्यांनी लॉग इन करून अर्ज बघितलेत त्या अर्जामध्ये त्यांना वेंडर लिस्टचं ऑप्शन आलं आणि त्यांनी लगेच वेंडर सिलेक्ट केला आणि त्यांचं जी प्रोसेस आहे ते पुढच्या प्रोसेससाठी जे सोलार आहे ते गेलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की वेंडर लिस्टमध्ये कंपन्या न येण्याचं कारण काय आहे आणि आल्या होत्या आणि ते लवकरच गायब झाल्या म्हणजे त्यांचा कोटा संपला असं का झालं। तर शेतकरी बांधवांनो त्याच्यावरती आपण थोडीशी सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार होतो। शेतकरी बांधवांनो काही गेल्या 2 दिवसापासून म्हणजेच एक 10 तारखेपासून आपल्याला वेंडर लिस्टमध्ये काही कंपन्या ॲड होत होत्या आणि त्या झाल्या बी होत्या। 2 कंपन्या ॲड होत्या, ग्लो नावाची एक कंपनी होती आणि एक ॲग्रोटेक सिलिकॉन ॲग्रो अशी एक नावाची कंपनी होती जे की तुम्हाला या वेंडर लिस्टमध्ये आली होती। आणि ती कंपनी एक म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी बघितली त्यांनी लगेच सिलेक्ट केली आणि ज्या शेतकऱ्यांना ती वेळ लागला बघण्यामध्ये तर त्या शेतकऱ्यांच्या वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी नाही आहे, ठीक आहे। तर ही कंपनी मर्यादित कालावधीसाठीच होती, त्यांचा स्टॉक लगेच संपला आणि शेतकरी बांधवांनो तुम्ही जेव्हा लॉग इन केलं की काही शेतकरी बांधवांना ती वेंडर लिस्ट आली, काही वेंडर लिस्टमध्ये बघितली पण त्यांना ती दिसली नाही, मेसेज आला पण दिसली नाही। त्याचं तर कारण असं होतं की तुम्हाला मेसेज हा सिस्टीम जनरेटर असल्यामुळे तुम्हाला थोडासा उशीर लागला आणि उशीर लागल्यामुळे तुमच्या वेंडर लिस्टमधली होती ती सुद्धा कंपनी वेंडर लिस्टमधून कमी झाली म्हणजे त्या कंपनीचा कोटा संपला। तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पण एक आठवड्यातून 2-3 दिवसाला गॅपमध्ये तुम्ही अर्ज तुमचा लॉग इन करून बघत जावा, मेसेजची वाट बघू नका आणि जोपर्यंत मेसेज याच्यामध्ये तुमचा वेळ निघून गेलेला असेल त्यामुळे जशी कंपनी येईल तसं ते अपडेट देत चाललेलं आहे। तर त्यामुळे तुम्ही काय करा की जी वेंडर लिस्ट आहे ते प्रत्येक आठवड्यातून 1-2 वेळेस चेक करून बघा, तुमच्या अर्जामध्ये तुम्ही अपडेट राहा जेणेकरून तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये मेसेज यायच्या अगोदर तुम्ही वेंडर लिस्टमध्ये एखादी कंपनी ॲड झाली की तुम्ही लगेच सिलेक्ट करा, जेणेकरून तुमची फ्युचर प्रोसेससाठी सोलारच्या फ्युचर प्रोसेससाठी जी ही माहिती आहे तुम्हाला काय फायद्याची ठरेल, जेणेकरून तुम्ही लॉग इन केल्यामुळे ते तुम्हाला फायदा होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो आपल्याला एक कमेंट पण आली होती की जी मेडा अंतर्गत आणि जे कुसुम सोलार अंतर्गत काही अर्ज केले होते त्यांना जुन्या कंपन्या ॲड झाल्यात असं पण त्यांचं म्हणणं आहे। मागील त्याला सोलार कृषी पंपामध्ये कुठली जुनी कंपनी आली नाही आतापर्यंत, पण मेडा अंतर्गत आणि कुसुम सोलार पंप अंतर्गत ज्यांनी अर्ज केले त्यांना जुन्या कंपन्या ॲड झालेल्या आहेत असं
काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंटमध्ये सांगितलेले आहे तेच आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि हो, तुम्हाला जर काही अडचणी असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।